का आज आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करणार आहोत. जो आपला सिमिलॅरिटी चॅप्टर आहे त्याचे सगळे प्रॅक्टिस सेट आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत आणि एक वेगळी प्लेलिस्ट आपण प्रत्येक एका चॅप्टरसाठी बनवलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला जर बघायचं असतील तर त्या पर्टिक्युलर आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओज तुम्ही बघू शकता. ओके, तर बघा आपण आज प्रॉब्लेम सेट बघूया. त्यातला पहिला क्वेश्चन आहे. आपल्याला हे माहिती आहे की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल प्रपोर्शन मध्ये असतो. इथे बघा आपल्याला रेशो ऑलरेडी दिलेला आहे. ओके, आपल्याला रेशो दिलेला आहे. आपल्याला त्या दोन ट्रायंगलची नावं फाइंड आउट करायचे आहेत. बघा इथे काय दिलं, ए बी डिवायडेड बाय क्यू आर, म्हणजेच ए बी ला कोणती साईड करस्पॉन्डिंग आहे, क्यू आर ही साईड करस्पॉन्डिंग आहे. तर तिथे आपण शोधायचे. तर बघा क्यू आर ला ए बी इथे दिसतंय, बरोबर आहे. आता पहिली बघा क्यू आर ला बीसी आहे, त्याच्यामुळे ते तर आपला आन्सर नसणार आहे. नंतर बघा इथे बीसी ला पी आर आहे. बघा बीसी कुठे दिसतोय आपल्याला, इथे बघा बीसी ला पी आर आहे. ओके, ते मिळालं. त्याच्यानंतर बघा नंतरची जी पेअर आहे ती एसी ला कोण आहे, पी क्यू. जिथे एसी ची जागा आहे तिथं दुसऱ्या ट्रँगलची पीक्यू ची जागा असली पाहिजे. कळतंय, बघा इथे एसी आहे आणि इथे पीक्यू आहे, म्हणजे करेक्ट आहे. आपला आन्सर जे आहे ते. सेकंड क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. इफ इन द ट्रँगल DEF अँड द ट्रँगल PQR अँगल D इज द कॉंग्रंट विथ Q, ओके, अँड अँगल R इज द कॉंग्रंट विथ E, विच स्टेटमेंट फॉलोविंग इज द फॉल्स. चुकीचं स्टेटमेंट आपल्याला सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला हे माहिती आहे जर दोन ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल प्रपोर्शन मध्ये असतो. ओके, आता हे दोन ट्रँगल सिमिलर कसे बघा, ह्या हा एक अँगल आणि हा अँगल त्यांचा सिमिलर आहे, म्हणजेच ए टेस्टवरून हे तर प्रूफ होतं की हे दोन ट्रँगल काय आहेत, सिमिलर आहेत. आता आपण करस्पॉन्डिंग साईडचा रेशो चेक करूया. पहिला बघा चेक करा, EF डिवायडेड बाय PR हे बरोबरच दिसतंय, बरोबर आहे. नंतर DF डिवायडेड बाय PQ, म्हणजे पहिली पेअर आहे. ऑप्शन ए तर आपला करेक्ट आहे. ठीक आहे, की चुकीचं नाही आहे, चुकीचं आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, आता सेकंड ऑप्शन बघूया. बघा सेकंड ऑप्शन DE डिवायडेड बाय PQ. आता आपलं इथंच दिसतंय बघा की हे चुकीची पेअर आहे, कारण काय हवं होतं, DE ला आपल्याला ऍक्च्युली QR पाहिजे होतं, पण तसं दिसत नाहीये, म्हणजेच आपलं चुकीचं जे आहे ते बी आहे, म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे, बी. दुसरा आता C आणि D चेक करायची गरजच नाहीये, पाहिजे तर तुम्ही चेक करून बघा. नंतर क्वेश्चन नंबर 3, ट्रायंगल ABC and the triangle DEF, angle B is equal to E, angle F is equal to C, and the AB is equal to 3DE, then the which statement is the regarding the two triangles are the true. हे बघा दोन आपल्याला अँगल्स इथे कॉंग्रंट दिलेले आहेत. याचा अर्थ बघा, याचा अर्थ काय आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर तर असतील, कारण कोणत्या टेस्टनुसार, ए टेस्टनुसार आपल्याला दिसते की हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील. पण हा बघा साईडचा रेशो जो आहे AB इज इक्वल टू 3DE असा आहे. याचाच अर्थ ज्या साईड आहेत त्या सेम नाही आहेत. ठीक आहे, म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते बघा बी असणार आहे. ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉंग्रंट. क्वेश्चन नंबर 4 बघा, ट्रायंगल ABC अँड द DEF आर द इक्विलॅटरल ट्रायंगल. द रेशो ऑफ, बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of the triangle DEF is equal to 1/2, AB is equal to 4 दिले, then the length of the DE. आता बघा आपण हे 1.4 च्या आधी आपण एक थेरम बघितलंय की जर एरिया ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स कसा आपल्याला मिळतोय बघा, असा असतो, रेशो ऑफ द एरिया ऑफ द सिमिलर ट्रायंगल इज द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड ऑफ दॅट ट्रायंगल. ओके, DEF इज इक्वल टू काय असणार आहे बघा, कोणती साईड दिली, AB दिले आणि ABचं स्क्वेअर करावं लागेल डिवायडेड बाय ह्याची कोणती साईड दिली आपल्याला, DE ही साईड दिलेली आहे, त्याचं स्क्वेअर. आता आपण ज्या गोष्टी दिल्यात त्या पुट करूयात, म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार आहे. बघा रेशो आपल्याला, मी इथेच पुढे लिहिते बघा,
ह्याचा जो रेशो आहे तो 1/2 दिलेला आहे, म्हणजेच 1/2 इज इक्वल टू ए बीचं स्क्वेअर म्हणजे 4चं स्क्वेअर डिवायडेड बाय डीईचं स्क्वेअर. डीला तिकडे पाठवा म्हणजेच 1ला मल्टिप्लाय होईल म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू हे होतील 16. 4चं स्क्वेअर 16 मल्टिप्लाय बाय 2 हे इकडे 2 डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील. आता स्क्वेअर काय बघा आहे आपल्याला स्क्वेअर रूट टाकावं लागेल बोथ साईड स्क्वेअर काढण्यासाठी. मग आपण स्क्वेअर रूट टाकल्यानंतर बघा काय मिळते इथे तर डीई मिळेल इज इक्वल टू रूटमध्ये 16 म्हणजे 4 बाहेर येतील आणि √2 म्हणजे आपला आन्सर असणार आहे 4√2. ओके बघा त्यातलाच आपल्याला क्वेश्चन नंबर 5 करायचा आहे. XY is a parallel to the segment the BC which statement is the true. आपल्याला कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे ते सांगायचं आहे. बीपीटी थेरमनुसार आपल्याला माहिती आहे बघा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार जर एका ट्रँगलच्या ह्या एका साईडला जर एक लाईन पॅरलल असेल तर अदर 2 साईड्स ज्या असतात ते इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाइड होतात. बरोबर आहे की नाही. मग आपण ते लिहूयात. बघा इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाइड होतील म्हणजेच रेशो काय येणार आहे बघा XB divided by AX is equal to YC divided by AY. ठीक आहे. हे आपल्याला कोणत्या थेरमनुसार माहिती आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला सुरुवातीलाच आपण लर्न केले ते त्यानुसार आपल्याला मिळत आहे. आता बघा मी इथे ना कंपोनेंटची प्रॉपर्टी आहे जी 9thला आपण शिकलोय ती यूज करणार आहे कारण मला असा ऑप्शन तर इथे 4 ऑप्शन्समध्ये दिसत नाही आहे म्हणून मी कंपोनेंडो ही प्रॉपर्टी यूज करणार आहे. म्हणजेच बघा काय करायचं आहे XB प्लस AX जो आपला डिनॉमिनेटर आहे तो वरती ॲड करायचा आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहायचा इज इक्वल टू YC प्लस AY डिवायडेड बाय AY. ही कोणती प्रॉपर्टी आहे कंपोनेंडो. कळत आहे कंपोनेंडो ही प्रॉपर्टी आहे. आता व्यवस्थित बघा काय दिलेलं आहे BX प्लस AX हे म्हणजे थ्रू आउट AB मिळणार आहे. कळत आहे म्हणजेच इथे मिळेल आपल्याला AB डिवायडेड बाय AX इज इक्वल टू YC प्लस बघा इकडे दिसतं आपल्याला YC प्लस AY म्हणजेच कोण झालंय टोटल आपल्याला AC मिळाले डिवायडेड बाय AY. ठीक आहे. आता मी ACला इकडे पाठवते बघा AB डिवायडेड बाय AC हा इकडे मल्टिप्लायला इकडे डिवाइड होईल आणि हा इकडे डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लायला होईल म्हणजे वर जाईल. आता बघा आपल्या ऑप्शनमध्ये असं कुठे दिसतंय का असं आपल्याला आन्सर दिसलं पाहिजे AB डिवायडेड बाय AC इज इक्वल टू AX डिवायडेड बाय AY. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. ट्रायंगल ABC BDC and the BD is equal to 7 BC is equal to 20 then find the following ratio. ओके तर आपण पहिला रेशो फाइंड आउट करायचं बघा एरिया ऑफ द ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ADC. ओके इज इक्वल टू आता आपल्याला बघा आपण लहानपणापासून आपल्याला एक रेशो माहिती आहे की आपण एरिया कसा फाइंड आउट करतो. तर बघा एरिया ऑफ द ट्रायंगल समजा आता ट्रायंगल असेल ABC तर 1/2 मल्टिप्लाय बाय बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला आहे. ओके जर बघा 2 ट्रायंगल आपल्याला दिले असतील त्यांची जर हाईट सेम असेल तर त्यांचा रेशो घेतल्यानंतर हाईट कॅन्सल होऊन बेसच्या प्रोपोर्शनमध्ये आन्सर मिळेल आणि जर बेस सेम असेल तर हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये आपल्याला आन्सर मिळते. मी इथे दाखवणार आहे तुम्हाला कसं मिळतं ते. ओके पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल बघा कोणते कोणते चूज करायचे. हा आहे ABD. ठीक आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे ADC. ओके हे 2 ट्रायंगल आहे. आता जर मला ह्यांची हाईट ड्रॉ करायची झाली तर मला बघा परपेंडिक्युलर टाकावं लागेल बेसवरती. तर ही झाली हाईट. ठीक आहे मी त्या हाईटला पण एक नाव देते इथं मी M असं नाव देते. ठीक आहे आता बघा आपण लिहूयात 1/2 मी डायरेक्ट फॉर्म्युला हे यूज करणार आहे. ठीक आहे 1/2 बेस काय बघा ABDचा हा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे BD डिवायडेड बाय हाईट किती आहे AM डिवायडेड बाय 1/2 मल्टिप्लाय बाय आता जो इकडचं ट्रायंगल आहे बघा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल हा ट्रायंगल तिथे आपल्याला दिसतंय की बेस आहे तो CD आहे आणि हाईट दोघांची सेम आहे AM
आता आपल्याला दिसतं AM गेट्स कॅन्सल, 1/2 1/2 गेट्स कॅन्सल. म्हणजेच जो रेशो आहे तो आपल्याला दिसतोय कशाच्या प्रपोर्शनमध्ये मिळतोय, बेसच्या प्रपोर्शनमध्ये, CD. ओके, ABD अँड एरिया ऑफ द ट्रायंगल ADC. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथे दिसते की BD आपल्याला दिलेला आहे पण CD आपल्याकडे नाही आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा कसं फाइंड आउट करायचं आहे. BC ही आपल्याला टोटल दिलेला आहे, BC आपल्याला 20 दिलेला आहे आणि जो BD आहे तो 7 दिलेला आहे. तर आपण इथे पुट करूयात. बघा BC इज इक्वल टू काय मिळणार, BD प्लस CD. BD दिलाय 7 प्लस CD ला तसंच ठेवा. BC आपल्याला 20 दिलं, हे 7 इकडे येऊन मायनस होतील म्हणजे 20 मायनस 7 इज इक्वल टू CD. सो CD इज इक्वल टू 13. ठीक आहे. आता आपण इथे पुट करूयात 13. तर बघा एरिया ऑफ द ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ADC काय मिळालंय, 7/13. नेक्स्ट बघा सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करूयात. सेकंड सांगितले बघा एरिया ऑफ द ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. ठीक आहे, इज इक्वल टू. आता जो बेसिक आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय बघा, एरिया ऑफ द ट्रायंगल कसं फाइंड आउट करायचं, हाफ बेस इंटू हाईट. हे सगळ्यांना माहिती आहे, हेच आपण यूज करूयात. ठीक आहे. आता कोणते ट्रायंगल आहेत ते बघा. पहिल्यांदा ABD हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगलची आता आपल्याला हाईट पण ड्रॉ करावी लागेल. ही एक हाईट ड्रॉ करून ठेवूयात आपण, हिला नाव देऊयात M. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे बघा, हा मोठा ट्रायंगल आहे. ठीक आहे, ABC हा मोठा ट्रायंगल आहे. आता बघा हा मोठा ट्रायंगल जरी असला दोघांची हाईट आपल्याला सेम दिसते, म्हणजेच आता हाईट कॅन्सल आउट होईल. कळतं, दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे म्हणजे हाईट कॅन्सल होईल आणि 1/2 1/2 कॅन्सल होईल म्हणजे बेसच्या प्रपोर्शनमध्ये आपल्याला आन्सर मिळणार आहे. म्हणजेच बघा वरती आहे ABDचं बेस आहे BD आणि ABCचा बेस आहे BC म्हणजे 7/20. ओके, हा जो रेशो आहे तो आपल्याला 7/20 मिळणार आहे. एरिया ऑफ द ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. ठीक आहे. आता बघा ADC म्हणजे हा ट्रायंगल. ठीक आहे. आणि दुसरा ट्रायंगल बघा ABC म्हणजे हा मोठा ट्रायंगल. ठीक आहे. आता दोघांची जर मी हाईट ड्रॉ केली, बघा इथून मी हाईट ड्रॉ केली कारण हाईट ही काय असते, ऑलवेज परपेंडिक्युलर ऑन द बेस. म्हणून आता दिसते आपल्याला की हा जो ADC ट्रायंगल आहे छोटा ट्रायंगल आणि हा जो मोठा ट्रायंगल आहे त्यांची हाईट सेम आहे म्हणजे हाईट कॅन्सल आउट होईल आणि जो रेशो आहे तो बेसच्या प्रपोर्शनमध्ये मिळणार आहे. तर बघा ADC वर आहे म्हणजेच CD वरती असणार आहे डिवायडेड बाय मोठा ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे BC. आता प्रिव्हियस बघा आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये CD ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती, ती मिळाली होती 13 आणि BC किती आहे 20. म्हणजेच एरिया ऑफ द ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू 13/20. नंतर बघा क्वेश्चन नंबर 3. द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल्स विथ द इक्वल हाईट इज द 2:3 इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज द 6 सेंटीमीटर. ठीक आहे. देन द व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. ओके. आता आपण जे दोन ट्रायंगल आहेत त्या ट्रायंगलला कारण स्पेसिफिक नावं दिलेली नाही आहेत बघा ट्रायंगलला. तर आपल्याला पहिल्यांदा आपण जे दोन ट्रायंगल आहेत त्यांना आपण ट्रायंगल A1 आणि A2 असं. आता बघा A1 A2 जर मी समजा A1 डिवायडेड बाय A2 असं केलं तर आपल्याला फॉर्म्युला माहिती की 1/2 बेस इथं B1 कन्सिडर करूया, इथे H1 कन्सिडर करूयात डिवायडेड बाय 1/2 इथे B2 मल्टिप्लाय बाय H2. ठीक आहे. बघा हाफ कॅन्सल आउट होतील आणि हे लक्षात घ्या बघा इक्वल हाईट म्हणलेत म्हणजे H1 इज इक्वल टू H2 असणार आहे. याचाच अर्थ H1 H2 कॅन्सल आउट होतील म्हणजे जो काही रेशो आहे तो कशाच्या प्रपोर्शनमध्ये मिळेल, बेसच्या प्रपोर्शनमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा आपण इथे आपल्याला रेशो कसा दिलेला आहे 2:3
2/3 दिलाय. याचा अर्थ A2 आहे तो मोठा ट्रायंगल असणार आहे. लक्षात घ्या, A2 काय असेल, बिगर ट्रायंगल असेल. ते कशावरून आपण ठरवलं, जो रेशो दिला ना त्याच्यावरून. बिगर ट्रायंगल काय A2 आणि स्मॉलर A1 काय असणार आहे, स्मॉलर ट्रायंगल असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच आता बघा, आता आपल्याला काय दिलंय, 6 हे कोणाचं दिलंय, स्मॉलरचा बेस दिलाय. म्हणजेच आपल्याला 6 इथे पुट करावं लागेल B1च्या जागी. म्हणजेच B1 आपल्याला दिलंय 6 सेंटीमीटर आणि B2 आपल्याला फाइंड आउट करायचं. इथे आहे 2/3. आता बघा, हे नंबर्स आपण B2ला इकडे आणूयात, म्हणजेच 2ला मल्टिप्लाय होतील 6. सो B2 इज इक्वल टू, बघा हे 3 डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील आणि ते मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होतील. याचाच अर्थ बघा, B2 इज इक्वल टू हे होतील 18/2 म्हणजेच 9 सेंटीमीटर. म्हणजे जो मोठा ट्रायंगल आहे त्याचा जो बेस आहे तो किती आहे, 9 सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघा. अँगल ABC इज इक्वल टू DCB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आपल्याला इथे दिसतंय अँगल B हा 90 डिग्री आहे, C हा 90 डिग्री आहे, AB आपल्याला 6 दिलेला आहे, CD आपल्याला 8 दिलेला आहे. ठीक आहे, आता कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो काढायचा व्यवस्थित आहे का, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल DCB. ओके, आता ते कोणते ट्रायंगल आहेत ते बघूया. बघा, ABC म्हणजे हा ट्रायंगल. ओके, आणि नंतर कोणता बघा, DCB म्हणजेच हा ट्रायंगल. ठीक आहे, बघा ह्या दोन्ही ट्रायंगलला ऑब्झर्व करा. दोघांचा पण जो बेस आहे ना, दोघांचा पण जो बेस आहे BC म्हणजेच सेम आहे, इक्वल आहे बेस. ओके, BC जो बेस आहे तो इक्वल आहे. याचा अर्थ आपला जो रेशो आहे तो कशाच्या प्रपोर्शनमध्ये मिळणार आहे, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये. तर ABCची हाईट आहे AB आणि DCBची हाईट आहे CD. ओके, बघा AB आपल्याला दिलंय 6, CD 8 दिलाय. 2च्या टेबलमध्ये दोन्ही पण नंबर्स येतात. 2 3 जा 6, 2 4 जा 8, म्हणजेच 3/4. दिस इज युअर आन्सर. बघा, क्वेश्चन नंबर 5 बघूया. आपल्याला डायग्राम ही दिलेली आहे, काय काय दिलं ते लिहूया. बघा, PM. ओके, इथे P आहे. ठीक आहे, PM आपल्याला दिलंय 10 सेंटीमीटर आणि एरिया दिलाय ट्रायंगलचा एरिया जो आहे PQS, जो वरचा ट्रायंगल आहे त्याचा एरिया दिला 100 आणि QRS जो खाली ट्रायंगल आहे बघा त्याचा एरिया दिलेला आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड आउट द NR. ओके, आता आपल्याला एवढं माहिती आहे की जर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल, इथे आपल्याला बेस दोघांचा सेम दिसतोय बघा, QS हा बेस आहे दोघांचा, दोन्ही हा वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल यांचा बेस सेम आहे. म्हणजे याचा अर्थ रेशो आपल्याला हाईटच्या प्रपोर्शनमध्ये मिळणार आहे. एरियाचा रेशो हाईटच्या प्रपोर्शनमध्ये मिळेल. एरिया ऑफ द ट्रायंगल PQS डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल QRS इज इक्वल टू काय असणार आहे, हाईटच्या प्रपोर्शनमध्ये. बघा, वरच्या ट्रायंगलची हाईट आहे PM आणि खालचा जो ट्रायंगल आहे त्याची हाईट आहे NR. ठीक आहे, आता बघा आपल्याला दोन्ही ट्रायंगल आहेत त्यांचा एरिया दिलेला आहे. इथे दिलाय वरचा ट्रायंगल त्याचा 100 आहे, इथे 110 आहे. PMची व्हॅल्यू आपल्याला 10 दिली आणि NR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. NRला इकडे 100ला मल्टिप्लायला न्या. ओके, इज इक्वल टू 10. आता सगळे नंबर आपण तिकडे घेऊन जाऊया, त्याने NRला इथेच ठेवा. NR इज इक्वल टू 10. हे इकडे डिवाइडला आहेत, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील आणि हे मल्टिप्लायचे डिवाइड होतील. ठीक आहे, बघा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. म्हणजे त्याचा अर्थ बघा NR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. आपल्याला जो NR आहे तो 11 सेंटीमीटर मिळतो.